तामिळनाडूच्या राजकारणात विजय पर्वाला सुरुवात. जोसेफ विजय यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. चेन्नईतील जवाहरलाल इंडोर स्टेडियमवर हा शपथविधी सोहळा पार पडला. विजय यांच्यासह 9 जणांनीही यावेळी मंत्रिपदाची शपथ घेतली. जोसेफ विजय यांनी तामिळनाडूचे सीएम म्हणून शपथ घेतली. चेन्नईतील स्टेडियमवर हा भव्य दिव्य सोहळा पार पडला. शपथविधीसाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांसह चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. यात सर्वात लक्षवेधी ठरली ती विजयची मैत्रीण त्रिशा कृष्णनची उपस्थिती. तिच्या उपस्थितीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. तामिळनाडूची सूत्रे हाती येताच विजय थलपतींचा मोठा निर्णय. तामिळ निवडणुकीत दिलेली आश्वासनं पूर्ण करण्याच्या दृष्टीनं पहिलं पाऊल उचलण्यात आलंय. पंतप्रधान मोदींनी जोसेफ विजय यांना शुभेच्छा दिल्या. ट्विट करून विजय यांचं अभिनंदन केलंय. लोकांचं जीवनमान सुधारण्यासाठी केंद्र सरकार तामिळनाडू सरकारसोबत काम करत राहील असं त्यांनी म्हटलंय. तामिळनाडूमधील राजकीय स्थितीवरून पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर सडकून टीका केली आहे. काँग्रेस दुसऱ्यांच्या जीवावर जगणारा पक्ष आहे. संधी बघून काँग्रेस पाठीत खंजीर खुपसतो. तामिळनाडू डीएमकेची साथ सोडल्यानं मोदींनी काँग्रेसवर टीका केली आहे. ओडिशामध्ये थलपती विजय यांचं वाळूशिल्प काढण्यात आलं. वाळूशिल्पातून जोसेफ विजय यांचं अभिनंदन करण्यात आलं. वाळूशिल्पकार सुदर्शन पटनायकांकडून अभिनंदन करण्यात आलं. पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजप विरोधात नैतिकतेच्या लढ्याची घोषणा केली आहे. या लढ्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यावं असं आवाहन त्यांनी केलं. यावेळी डाव्या पक्षांनाही त्यांनी साथ घातली आहे. आसाममध्ये मंगळवारी शपथविधी सोहळा पार पडणार आहे. हिमंता बिस्वा शर्मा पुन्हा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार आहेत. हिमंता बिस्वा यांची भाजपचे नवे विधिमंडळ प्रमुख म्हणून निवड झाली. हिमंता बिस्वा हे आसामचे मुख्यमंत्री आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज दरेगावी मुक्कामी आहेत. 2 दिवस त्यांचा दरेगावात मुक्काम असणार आहे. कांदाट खोऱ्यात सुरू असणाऱ्या विविध विकास कामांची पाहणी आज शिंदे करणार आहेत. राजा शिवाजी चित्रपटाच्या निमित्तानं अभिनेते रितेश देशमुख यांनी सांगलीमध्ये हजेरी लावली. श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या वतीनं सांगलीत राजा शिवाजी चित्रपटाचा विशेष शो आयोजित करण्यात आला होता. यावेळी रितेश देशमुख यांची सांगली शहरातून मिरवणूक काढण्यात आली. नाशिकच्या येवल्यातील महाराणा प्रताप पुतळा ते बुंदेलपुरा तालीम संघापर्यंत रस्ता सिमेंट काँक्रिटीकरण कामाचं भूमिपूजन करण्यात आलं. येवला नगर परिषदेचे नगरसेवक समीर समदडिया यांच्या माध्यमातून ही कामं मंजूर करण्यात आली. यावेळी भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक उपस्थित होते. पुणे महानगर परिवहन महामंडळाने प्रवासी वाहतूक व्यतिरिक्त जाहिरातीमधून उत्पन्न वाढवण्याचं उद्दिष्ट ठेवलंय. पीएमपीला 13.5 कोटी रुपये जाहिरातीमधून उत्पन्न मिळालंय. जाहिरात केल्यास निश्चित उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगरातील आरापूर एमआयडीसीच्या कामाला आता गती मिळाली आहे. गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या संयुक्त मोजणी मोहिमेत प्रशासनानं 242 हेक्टर जमिनीचा टप्पा यशस्वीपणे पार केलाय. तर आता दर निश्चितीच्या प्रक्रियेला सुरुवात करण्याचं नियोजन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. हिंगोलीच्या जिल्हा न्यायालयात घेण्यात आलेल्या महालोक अदालतीमध्ये 100 पेक्षा अधिक प्रकरणं तडजोड निकाली काढण्यात आली आहेत. ॲडव्होकेट सुरेश गडदे यांच्या कार्यालयातील 130 प्रकरणांचा समावेश आहे. अपघातग्रस्त कुटुंबातील आणि जास्त एका कुटुंबाला 64 लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जमिनींची तपासणी करण्याची विशेष मोहीम महसूल विभागानं हाती घेतली आहे. यात अनधिकृत ताबा, अतिक्रमण किंवा चुकीच्या पद्धतीनं सातबाऱ्यावर नाव लावून घेतलेलं आढळल्यास त्या जमिनी थेट सरकार जमा केल्या जातील. भूसंपादन होऊन सुद्धा सातबाऱ्यावर अद्याप मूळ मालकांची नावं असलेल्या प्रकरणांचाही नव्यानं आढावा घेतला जाणार आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात तब्बल 20,000 मालमत्तांना 1,000 रुपयांपेक्षा कमी मालमत्ता कर लावलेला आहे.
एवढा कमी कर असूनही बहुतांश नागरिक कर भरतच नाही. गेल्या 20 वर्षांमध्ये मनपाने मालमत्तांचं फेरतपासणीचं केलं नसल्याचं समोर आलंय. त्यामुळे कमी कर असलेल्या मालमत्तांची आता महापालिका फेर तपासणी करणार आहे. यवतमाळच्या पांढरकवडा तालुक्यातील टिपेश्वर वन्यजीव अभयारण्यात अवैध रिसॉर्ट्स व ॲग्रो टुरिझम केंद्र चालवली जात असल्याचा प्रकार पुढे आला. यानंतर आदिवासी मंचाचे अंकित नैताम यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे न्यायालयानं राज्य सरकारला नोटीस बजावून यावर येत्या 11 जूनपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. छत्रपती संभाजीनगरातील सिल्लोड तालुक्यातल्या धानोरा इथे विहिरीत उतरून मोटरपंप बसवण्याचं काम सुरू होतं. यावेळी अचानक विहीर खचली आणि त्याखाली दबून एकाच कुटुंबातील 3घांचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. नाशिकच्या येवला तालुक्यातील नगरसूल मंडळातील शेतकऱ्यांनी पंतप्रधान फसल विमा योजनेअंतर्गत पीक विमा काढला होता. मात्र अवकाळी पावसाच्या नुकसानीनंतर मोबदला अत्यल्प दाखवत असल्यामुळे नगरसूल गटातील शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केलं. यावेळी मोबदला मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असं आश्वासन शेतकऱ्यांना देण्यात आलं. नाशिकच्या येवल्यातील पारेगाव रोड परिसरात येवला नगरपालिकेच्या वतीनं भर रस्त्यातच वॉटर वॉल चेंबर तयार करण्यात आला. या चेंबरवर कुठलेही झाकण नसल्यामुळे अनेक अपघात होत आहेत. त्यामुळे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी येवला नगरपालिकेच्या नगरसेविका शीतल शिंदे यांनी गांधीगिरी पद्धतीनं चेंबरला पुष्पहार घालून आंदोलन केलं. नाशिकच्या चांदवडमधील मंगळूर टोल प्लाझा कर्मचाऱ्यांचं गेल्या 2 महिन्यांपासून वेतन थकीत आहे. या संदर्भात शिवसेनेचे नेते राजाभाऊ अहिरे यांच्या वतीनं चांदवड उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आलं. थकीत वेतन लवकर न मिळाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. नवी मुंबई महापालिकेच्या मालकीच्या मोरबे धरण प्रकल्प क्षेत्राची पाहणी महापालिका आयुक्तांनी केली आहे. सध्या धरणात 85 दिवस पुरेल एवढा पाणीसाठा उपलब्ध असल्याचं यावेळी स्पष्ट करण्यात आलं. त्यामुळे पाण्याचा जपून वापर करण्याचं आवाहन आयुक्तांनी नागरिकांना केलं. मुंबई महापालिकेच्या पाईप दुरुस्तीच्या कामानंतरही दक्षिण मुंबईत पाणी टंचाई निर्माण झाली. पाण्याच्या पाईपलाईनची दुरुस्ती यशस्वीरित्या पूर्ण केल्याचा दावा मनपानं केला. तरी सुद्धा काही भागातील रहिवाशांना कोणताही दिलासा मिळाला नव्हता. वाशिममधील महात्मा फुले भाजी बाजार व्यापार संकुलात घाणीचं साम्राज्य निर्माण झालं. बाजार परिसरात कचऱ्याचे ढीग, सांडपाणी आणि दुर्गंधीमुळे व्यापारी आणि नागरिक त्रस्त झाले. त्यामुळे बाजार परिसराची नियमित स्वच्छता करण्याची मागणी करण्यात आली आहे. पुण्यातील 33 रस्त्यांच्या कामांना प्राधान्य देण्याचे महापालिकेनं निश्चित केलंय. वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. या रस्त्यांसाठी 1200 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. तर रस्त्यांसाठी भूसंपादनाचं काम डिसेंबर 2026 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. पुण्यातील 36 धोकादायक वाडे आणि इमारतीमधील रहिवाशांना महापालिकेने नोटीस बजावल्यात. तसंच जुने वाडे, जुन्या इमारती धोकादायक आणि राहण्यास अयोग्य असल्यानं तिथं वास्तव्य करू नये असं आवाहन महापालिका प्रशासनानं केलं आहे. लग्नसराई, धार्मिक कार्यक्रमांमुळे फुलांची आवक कमी असल्यामुळे बाजारात फुलांची मागणी वाढली आहे. त्यामुळे वाशिममध्ये फुलांच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गुलाब, मोगरा, काकडा आणि शेवंती या फुलांच्या किमती 20% वाढल्या आहेत. मात्र वाढत्या तापमानामुळे बाजारात फुलांची आवक कमी झाली असून मागणी मात्र मोठ्या प्रमाणात वाढली आहे. राज्यात तब्बल 487 शाळा अनधिकृत असल्याची माहिती समोर आली. या शाळांपैकी केवळ 76 शाळांवर बंदीची कारवाई केली आहे. काही इयत्तांची पाठ्यपुस्तकं शैक्षणिक वर्ष 2026-27 मध्ये बदलणार आहेत. त्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार 2री, 3री, 4थी आणि 6वी या इयत्तांना नवीन पाठ्यपुस्तकं लागू होणार आहे. तर 5वी, 7वी, 9वी आणि 11वी या इयत्तांच्या पाठ्यपुस्तकांचं यंदा शेवटचं वर्ष आहे. 11वी प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया वेगानं सुरू आहे. 11वीचं वर्ग 1 जुलैपासून सुरू करण्यात येणार आहे. दरवर्षी 90% प्रवेश लवकर पूर्ण होत असले तरी काही विद्यार्थ्यांना सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये प्रवेश मिळत नसल्यानं अतिरिक्त फेऱ्या घ्याव्या लागतात. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं कठोर पावलं उचलली आहेत. शिक्षक भरतीचा आकडा गाठण्यात अपयशी ठरणाऱ्या महाविद्यालयांची प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रिया यंदा रोखली जाणार आहे. या नियमावलीमुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
मुंबई शहर आणि उपनगराला पाणी पुरवठा करण्यासाठी पिसे पांजरापूर इथल्या संकुलात असलेल्या जलशुद्धीकरण प्रकल्पाची क्षमता वाढवण्यात येणार आहे. मुंबई महापालिकेने या संकुलात प्रतिदिन 910 दशलक्ष लिटर क्षमतेचा नवीन जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्याचं ठरवलं आहे. केंद्र सरकारने सर्व मंत्रालय, विभाग, क्षेत्रीय तसंच स्वायत्त संस्थांमध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेळेत वेतन देणं बंधनकारक केलंय. वेतन देण्यात विलंब झाल्यास कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याचाही इशारा सरकारने दिला आहे. मुंबई सीमा शुल्क विभागानं मुंबई विमानतळावर मोठी कारवाई केली आहे. 3 वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये जवळपास 20 कोटी रुपये किमतीचा संशयित हायड्रोपोनिक गांजा आणि 93 लाख रुपये किमतीचे परकीय चलन जप्त केलं आहे. उन्हाळी सुट्ट्यांमध्ये कोकण आणि गोव्याकडे जाणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने प्रवाशांना दिलासा देणारा निर्णय घेतलाय. त्यानुसार मडगाव जंक्शन पनवेल मडगाव जंक्शन दरम्यान अतिरिक्त साप्ताहिक उन्हाळी विशेष रेल्वे चालवण्याची घोषणा केली आहे. उन्हाळी सुट्ट्यांमुळे पुणे विमानतळावरील प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दैनंदिन प्रवासी संख्या आता 18,000च्या घरात पोहोचली आहे. पर्यटनासाठी गोवा, केरळ, हिमाचल आणि काश्मीरकडे जाणाऱ्यांची गर्दी वाढली असून वीकेंडला विमानांचं बुकिंग फुल होत आहे. यवतमाळच्या नेर तालुक्यातील आजंती पारधी बेड्यावर एका मुलीचा मृत्यू झाला. पाणी टंचाई असल्यानं पाणी आणण्यासाठी गेलेल्या मुलीचा अचानक मृत्यू झालाय. तर हा मृत्यू उष्माघातानं झाल्याची शंका कुटुंबियांनी व्यक्त केली आहे. वाशिम जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांमधील पाणी साठा झपाट्यानं कमी झाला असून पाणी टंचाईची चिंता वाढली आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या एकबुर्जी मध्यम प्रकल्पात सध्या 24% पाणीसाठा शिल्लक आहे. तर सोनल मध्यम प्रकल्पात केवळ 12.71% जलसाठा उपलब्ध आहे. मात्र वाढत्या तापमानामुळे प्रकल्पातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. पुण्यातील आंबेगावात तापमान प्रचंड वाढल्यानं पोल्ट्री व्यावसायिकांना फटका बसतोय. तापमान 40च्या पार गेल्यानं कोंबड्यांच्या मृत्यूच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. अंड्याचेही बाजारभाव गडगडल्यानं दुहेरी संकटात पोल्ट्री व्यावसायिक सापडले आहेत. दुष्काळग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येवला तालुक्यात उन्हाची तीव्रता वाढत असल्यानं भूजल पातळीत मोठी घट झाली. त्यामुळे पाणी स्रोत कोरडे पडल्यानं अंकाई परिसरासह 33 गावं आणि 37 वाड्या वस्त्यांवर भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. मात्र नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. राज्यात उन्हाचा तडाखा आणि असह्य उकाड्यामुळे नागरिक हैराण झालेले असताना एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. यंदा अंदमानात मान्सूनचं आगमन निर्धारित वेळेच्या आधीच होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रत्नागिरीतील लांजामध्ये अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय. या पावसामुळे लांजा इथल्या झापडे गावातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. पावसामुळे 11 एकर पपईची बाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्यानं शेतकरी हवालदिल झाला. तर शासनानं तातडीनं मदत देण्याची मागणी केली जाते आहे. रत्नागिरीत अवकाळी पावसानं हाहाकार केलाय. सलग 3ऱ्या दिवशी वादळी पाऊस सुरू आहे. या पावसामुळे संगमेश्वर, मंडणगड, दापोलीत घरांचं नुकसान झालं. तसंच काजू, पपई, आंबा बागांचं नुकसान झालं. वादळामुळे विद्युत खांब आणि तारांवरही झाडं पडली. पुण्यात हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील 2 दिवस शहरासह जिल्ह्यात दुपारनंतर ढगाळ वातावरण कायम राहून मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाची शक्यता आहे. वाशिम जिल्ह्यात यंदा रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात चिया पिकाची लागवड करण्यात आली. मात्र गेल्या काही दिवसांपासून बाजारभावात सातत्यानं घसरण होत असल्यानं चिया उत्पादक शेतकरी चिंतेत सापडले. मागील आठवड्यात चिया प्रति क्विंटल 20,000 असलेला दर आता 18,000वर आलाय. अवघ्या एका आठवड्यात 2,000ची घसरण झाल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. जैवविविधतेसाठी देशभर प्रसिद्ध असलेल्या नांदूर मध्यमेश्वर पक्षी अभयारण्य परिसरातील जलाशयात यंदा निसर्गाने अनोखी उधळण केली आहे. सुमारे 2.5 एकर क्षेत्रफळाच्या बेटावर तब्बल 2 ते 3 हजार सहस्त्र कमळ पुष्पे फुलली आहेत. विशेष म्हणजे जुलै-ऑगस्ट महिन्यात भरणारी ही कमळ पुष्प यंदा मे महिन्यातच उमलल्यानं पर्यटक आणि पक्षीप्रेमींमध्ये उत्सुकता वाढली आहे. पुण्याच्या शिरूर तालुक्यातील पिंपळ्या खालसा इथे वनविभागानं लावलेल्या पिंजऱ्यात एकाच वेळी 2 बिबटे जेरबंद झाले. या बिबट्यांची रवानगी माणिकडोह बिबट निवारण केंद्रात करण्यात आली. मात्र अद्यापही या परिसरात बिबट्याचा वावर असल्यानं या बिबट्यांना जेरबंद करण्याचं मोठं आव्हान वनविभागासमोर असणार आहे. सोलापुरात पोलीस वसाहतीच्या गेटसमोरच अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. या प्रकरणी 3 फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
पीडित अल्पवयीन मुलगी कामानिमित्त जात असताना दुचाकीवरून पाठलाग करत तिचा विनयभंग केला. वाशिम जिल्ह्यातून जाणाऱ्या नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर महामार्ग सुरक्षा पथकाने कारंजाजवळ मोठी कारवाई केली. या कारवाईत ट्रकसह 1 कोटी रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आलाय. गुप्त माहितीच्या आधारे कारंजा टोल नाक्यावर संशयित आयशर ट्रकची तपासणी करण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणात गुटखा आढळून आला. पंढरपूरच्या पोहरगाव आणि शेगावात अवैध दारू साठा करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत 15,200 रुपये किमतीचा दारू साठा जप्त केला असून 2 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. उल्हासनगर शहरात वाढत्या अवैध बांधकामाविरोधात महापालिका प्रशासन आता ॲक्शन मोडमध्ये आलंय. रेजन्सी प्लाझा येथील तब्बल 27 अनधिकृत गाळ्यांवर महापालिकेच्या अतिक्रमण विभागानं धडक कारवाई केली. या कारवाईमुळे भूमाफियांमध्ये खळबळ उडाली आहे. पुण्याच्या खेड तालुक्यातील करंज विहिरेमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. सोन्याच्या दागिन्यांच्या हव्यासापोटी गळा दाबून वृद्ध महिलेची हत्या केली. या आरोपीनं पुरावे नष्ट करण्यासाठी वृद्ध महिलेचा मृतदेह गोणीत भरून भामा नदी पात्रात फेकून दिला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. जळगावच्या जामनेरमध्ये क्रिकेट सामन्यावर ऑनलाईन सट्टा लावणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली. या प्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून 4 जण पोलिसांच्या ताब्यात आहेत. पुण्यात सुनेचा खून करून फरार झालेल्या सासऱ्याला जळगावच्या मेहरूणमधून अटक केली आहे. डोक्यावर वार करून हत्या करत आरोपी सासरा फरार झाला होता. या प्रकरणी नांदेड सिटी पोलीस ठाण्यात आरोपी सासऱ्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.